नमस्कार. गाव जेवण या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये गोकुळ अष्टमीची पूजा कशी करावी याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. यामध्ये पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, मांडणी, साधी सोपी प्रत्यक्ष पूजा, नैवेद्य काय दाखवावा, उपास कसा करावा, देवाचा पाळणा कोणता म्हणावा याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. आपण जन्माष्टमीची पूजा सोप्या व पारंपरिक पद्धतीने आणि परिपूर्ण श्रद्धेने करणार आहोत. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे फक्त पूजा नाही, तर आपल्या घरात आनंद, भक्ती आणि प्रेमाचं आगमन असतं. श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला. म्हणून या दिवशी आपण त्यांच्या बालरूपाची पूजा करतो. भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला धर्म, सत्य आणि प्रेमाचा विजय हाच आपल्या जीवनाचा मार्ग आहे, हा संदेश दिला. ही पूजा करण्याआधी मन शुद्ध आणि भक्तीनं भरलेलं असेल तर पूजा आपोआपच सुंदर होते. चला तर मग साहित्य पाहूया. साहित्यामध्ये एक चौरंग किंवा पाट, भगवे कापड, गणपतींची मूर्ती, श्रीकृष्णांची मूर्ती, हळदी-कुंकू, अक्षता, दुर्वा, मंजुळेसहित तुळस, रोली, कापसाचं वस्त्र, पंचामृत, धूप, निरंजन, घंटी, झोपाळा, श्रीकृष्णांचे अलंकार, त्यांचा ड्रेस, पळी पंचपात्र, रुमाल, स्वच्छ पाणी, त्याचबरोबर नैवेद्यासाठी गूळ खोबरं आणि श्रीकृष्णांच्या नैवेद्यासाठी लोणी साखर, गोपाळकाला, लाडू, पेढे यापैकी काहीही आपण घेऊ शकतो. आता प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करूया. इथे मी प्रथम जागा स्वच्छ करून त्यावरती पाट ठेवून त्यावरती लाल वस्त्र अंथरलेलं आहे. थोडीशी पूर्वतयारी म्हणून माझ्याकडे असलेली श्रीकृष्णांची मूर्ती आणि गायवासरूची मूर्ती मी पाटावर सजवून ठेवलेली आहे. त्याच्या 2 बाजूला 2 छोट्या समया ठेवल्या आहेत. अशा पद्धतीने यथाशक्ती चौकी सजवून बाळकृष्णांच्या पूजेला सुरुवात करण्याअगोदर दीपप्रज्वलन करून घेऊया. त्यासाठी पाटावर थोड्या अक्षता टाकून त्यावर तुपाचे निरंजन ठेवून त्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून दीप प्रज्वलित करून घेऊया. दीप प्रज्वलनानंतर आता मुख्य पूजेला सुरुवात करायची. मुख्य पूजेची सुरुवात अर्थातच गणेश पूजनाने होते. त्यासाठी गणपती बाप्पांना अगोदर अभिषेक घालून घ्यायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशांना प्रथम पाणी, त्यानंतर पंचामृत आणि पुन्हा पाणी वापरून गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं. ओम गणाध्यक्षाय नमः. ओम गं गणपतये नमः. ओम सिद्धिविनायकाय नमः. बाप्पांची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची. पाटावर थोड्याशा अक्षता वाहून त्यावर बाप्पांची मूर्ती ठेवून त्यांना हळद, कुंकू, कापसाचं वस्त्र, फूल आणि दुर्वा वाहून त्यांचे मनोभावे नमस्कार करून पूजा करून घ्यायची. आता इथे आपलं गणेश पूजन पूर्ण झालेलं आहे. आता श्रीकृष्णांच्या पूजेबाबत थोडंसं बोलते. रात्रीच्या 12 वाजता आपल्याला जन्माष्टमीची पूजा करायची असते. पण त्याची सर्व तयारी आपण अगोदरच करून ठेवायची आहे. म्हणजे अगदी बरोबर 12चा मुहूर्त गाठता येतो आणि अजिबात गडबड होत नाही. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण बाळकृष्णांवर प्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 त्यानंतर श्रीकृष्णांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची. त्यांना कपडे आणि अलंकार घालून शृंगार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका पाटावर थोड्याशा अक्षता वाहून श्रीकृष्णांसाठीचे आसन ठेवून घ्यायचे आहे. श्रीकृष्णांची मूर्ती स्थापन करून घ्यावी. श्रीकृष्णांना हार, मोर मुकुट, हळद, कुंकू, अक्षता, फुले, मंजुळासहित तुळस, रोली, कापसाचं वस्त्र हे सर्व अर्पण करून त्यांचा शृंगार करून त्यांना हे सगळं आपण अर्पण करून घ्यायचं आहे आणि मनोभावे पूजा करून घ्यायची आहे. श्रीकृष्णांना पूजा करताना लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच जन्माष्टमीचे हे व्रत केल्यामुळं अपत्य प्राप्तीचं स्वप्न पूर्ण होतं आणि त्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभतं अशी मान्यता आहे. म्हणून अपत्य प्राप्तीची इच्छा असलेल्या सर्व जोडप्यांनी हे व्रत अवश्य करावे. त्याचबरोबर घरामधील श्रीकृष्णांचे इतर फोटो, गायवासरांची मूर्ती या सर्वांनाही हळदी, कुंकू, फुले, अक्षता, कापसाचं वस्त्र वाहून त्यांची सुद्धा मनोभावे पूजा करून घ्यायची आहे.
त्यानंतर साईडला दिलेल्या 2 समया प्रज्वलित करून घेऊया. या 2 समया थोड्या उशिरा प्रज्वलित केल्या, कारण पूजेमध्ये एकदम सर्व दिवे लावले तर खूप उष्णता निर्माण होते, म्हणून एकदम सर्व दिवे लावले नाहीत. त्यानंतर आपण पाटावरती 3 पाण्याचे भरीव चौकोन तयार करून घेतले. त्या चौकोनामध्ये सर्वप्रथम गणपती बाप्पांसाठीचा प्रसाद म्हणून गूळ खोबरे ठेवले. त्यानंतर श्रीकृष्णांसाठीचा प्रसाद म्हणून लोणी साखर, गोपाळकाला किंवा पेढे, खीर असा नैवेद्य आपण करू शकतो. त्यानंतर देवाला घंटानादासहित धूप दाखवून घ्यावा. अशा रीतीने पूजन झाल्यानंतर काही वेळ श्रीकृष्णाचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा नामजप करावा. आता आपल्या श्रीकृष्णाची अशा रीतीने सकाळची पूजा आपण करून घेतलेली आहे. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता या पूजेतील श्रीकृष्णांची मूर्ती संपूर्णपणे फुलांनी झाकून ठेवायची आहे. कारण भगवान श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाला होता. म्हणून मग मध्यरात्री त्या फुलातून मूर्ती बाहेर काढून त्यांना झोपाळ्यामध्ये विराजमान करावे. त्यांचा पाळणा म्हणावा. यावर्षी म्हणजे 16 ऑगस्ट 2025 रोजी रात्रीची म्हणजेच निशिता पूजा किंवा मध्यरात्रीची पूजा, या पूजेची वेळ रात्री 12:04 ते 12:47 अशी एकूण 43 मिनिटांच्या कालावधीमध्ये करायची आहे. त्यामध्ये मध्यरात्रीचा क्षण हा 16 ऑगस्ट रोजी रात्री 12:26 असेल. तर अशा रीतीने मध्यरात्रीनंतर भगवान श्रीकृष्णांना पाळण्यामध्ये विराजमान करायचं आहे आणि त्यांची सर्व आभूषणे, बासरी ही सुद्धा ठेवायचं आहे. तसेच श्रीकृष्णांच्या मूर्तीला हळद, कुंकू, चंदन, अक्षता, फुले, मंजुळा हे सर्व व्हायचं आहे. धूप दाखवायचा आणि आपण झोका देतो बाळाला त्याप्रमाणे झोका देत देत पाळणा म्हणायचा असतो. आपल्याला जो पाळणा येतो तो म्हणावा. YouTubeवरती आपल्याला बरेचसे पाळणे उपलब्ध आहेत. त्यातही आपण पाळणा लावू शकतो. या दिवशी बरेच लोक उपवास करतात. या उपवासाला दुधाचे पदार्थ वर्ज्य करायचे असतात. काही लोक दिवसभर उपवास करून रात्री 12 वाजता सोडतात आणि त्यानंतर ते दुधाचे पदार्थ खाऊ शकतात. आपली पूजा आता झालेली आहे. त्यानंतर आरती करून देवाला लोणी साखर, लाडू, पेढे असा नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटप करून घ्यावे. जन्माष्टमीच्या व्रताच्या दुसऱ्या दिवशी सांगता करायची असते. दुसऱ्या दिवशी पंचोपचार पूजा करून उत्तर पूजा करायची असते. तसंच महानैवेद्य म्हणून गोपाळकाल्याचा नैवेद्य अर्पण करावा. हा गोपाळकाला पोहे, ज्वारीच्या लाह्या, धान्याच्या लाह्या, दही, भिजवलेली चणा डाळ, साखर, मीठ, फळांच्या फोडी इत्यादी घालून बनवलेला एक खाद्यपदार्थ म्हणजेच गोपाळकाला होय. तर अशा रीतीने महानैवेद्य दाखवून आरती करून मध्यरात्री जागरण करून सर्वांना प्रसाद वाटून झाल्यानंतर आपली पूजा आपण संपन्न झालेली आहे असं म्हणू शकतो. या पूजा पद्धतीमध्ये तुमच्या गावानुसार, घरानुसार, परंपरेनुसार काही बदल असू शकतात. ते तुम्ही करून घ्या आणि गोपाळ कृष्णांची मनापासून या जन्माष्टमीला पूजा नक्की करा. ही पूजा पद्धती आपल्याला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद.